हरिओम. माझं नाव राजीव सिंह कदम. जीवनामध्ये बरेचदा असे अनुभव येत असतात की जे आपल्या विचारांना आणि आयुष्याला कलाटणी देणारे असे ठरतात. माझ्या जीवनात सुद्धा असेच काही अनुभव खूप आले. पण हा अनुभव जो आहे तो केवळ एका घटनेशी मर्यादित नाही, तर हा माझा अनुभव जो आहे तो एका प्रवासाचा आहे. अंधारातून प्रकाशाकडे जाणारा हा अनुभव आहे. या प्रवासामध्ये बरेच टप्पे, बरेच अनुभव आले. त्यातला महत्त्वाचा जो टप्पा आहे ज्याने माझ्या विचारांना आणि आयुष्याला कलाटणी दिली, तो अनुभव आज मी तुमच्यापुढे सांगत आहे. आमचं कुटुंब मुळात पुण्यातलं आहे. आमचं कुटुंब ज्यावेळी मुंबईला आलं त्यावेळी अंगाच्या कपड्यानिशी आम्ही इथे आलो होतो. सुरुवात आमची धारावीपासून झाली. नंतर आम्ही वाकोल्याला आलो. माझं शिक्षण म्युन्सिपल स्कूलमध्ये झालं. आईचे संस्कार मात्र चांगले होते. रोज पूजापाठ घरी व्हायचा, शुभंकरोती व्हायचं, त्यामुळे ती भक्तीची ओढ लागली. परंतु शालेय जीवन संपलं, त्याच्यानंतर कॉलेजचं जीवन चालू झालं. मग कुठेतरी मात्र असं वाटायला लागलं की ह्या गोष्टी कशासाठी आपण करत आहोत, ह्या गोष्टींचा आपल्या जीवनात काय अर्थ आहे, ह्या गोष्टी करून आपल्याला काय मिळणार आहे. आपल्याला सगळं कळतं असं कुठेतरी वाटायला लागलं. आणि प्रत्येक गोष्टीला प्रूफ विचारणं, किंवा देव आहे तर काय प्रूफ काय आहे तुमच्याकडे, असं कुठेतरी एक विचार मनात जागृत व्हायला लागले. आणि त्या विचारांबरोबरच मी वाहवत जायला लागलो. असं करता करता मग मला ग्रॅज्युएशन झालं, कॉलेज झालं, ग्रॅज्युएशन झालं, नोकरी लागली. 1985 साली ती अगदी सहज लागली. 1993 साली मला दुसरी इन्कम टॅक्सची नोकरी लागली, ती अगदी सहज लागली. 1994 साली माझं लग्न झालं. माझी सोयरीक बडोद्याची. मुंबईत कदाचित मला कोणी पसंत केलं नाही, त्यामुळे आईवडिलांना बडोद्यापर्यंत चपला घासत जावं लागलं कदाचित. 93 साली माझं लग्न झालं आणि 94 साली माझ्या मुलाचा जन्म झाला, परागचा. 31 ऑक्टोबर 1994 साली जन्म झाला. तो मात्र सहज झाला नाही. त्यावेळी खूप कॉम्प्लिकेशन्स निर्माण झाले. आणि एवढे कॉम्प्लिकेशन्स होते की त्याला जवळजवळ 15 दिवस त्याला अतिदक्षता विभागामध्ये त्याला ठेवायला लागलं. काय चाललं काय नाही आम्हाला कळत नव्हतं. परमेश्वराचं काय माझा तेवढं फारसं विश्वास वगैरे नव्हता, त्यामुळे मी काय फारशी करुणा वगैरे परमेश्वराची काय भाकली नाही त्यावेळेला. पण जे सायन्सला मान्य आहे, जे सायन्सकडनं होऊ शकतं ते आपण काम करावं एवढं मला माहीत होतं. मी डॉक्टरांची मदत घेत होतो आणि जे काही डॉक्टर म्हणतील त्याप्रमाणे आम्ही पुढे जात होतो. असं करता करता 15 दिवसानंतर त्याला जनरल वॉर्डमध्ये आणलं आणि त्यानंतर मग थोडा थोडा तो सेटल होत गेला. 3 महिन्यानंतर त्याला परत आम्ही मुंबईला आणलं. आणि मुंबईला आणल्यानंतर त्याची फार काही प्रगती झाली नाही. 4था महिना झाला, 5वा महिना झाला तरी मान धरणं किंवा पालथा पडणं किंवा रांगणं अशा गोष्टी काही तो करू शकत नव्हता त्यावेळेला. वी वेअर वरीड की नक्की काय चाललं आहे आम्हाला माहीत नव्हतं. परंतु आमचे आजूबाजूला आपले हितचिंतक मंडळी म्हणायचे की काही मुलांना उशीर लागतो, त्यामुळे एवढं तुम्ही काळजी करू नका. पण 7व्या-8व्या महिन्यातसुद्धा तशीच परिस्थिती असल्यामुळे आम्हाला खूप काळजी वाटायला लागली. आणि मग मात्र आम्ही डॉक्टरांकडे गेलो आणि डॉक्टरांनी पूर्ण त्याला चेक केलं आणि त्यांनी जे काय सांगितलं त्यावेळी आमच्या पायाखालची जमीन सरकली. म्हणजे मराठीत जेवढ्या म्हणी आहेत, जीव काय म्हणतात ते पायाखालची जमीन सरकणे, त्याच्यानंतर जे काही म्हणी असतील त्या सगळ्या आम्हाला त्यावेळी अनुभवल्या आल्या. की म्हणजे एवढी गंभीर परिस्थिती, पाचावर धारण बसणे, भीतीने गाळण ओढणे, सगळ्या म्हणी एकदमच अनुभवल्या त्यावेळेला. डॉक्टर म्हणाले की तुमचा मुलगा जो आहे ह्याला मेंदूचा विकार आहे, सेलिबर पाल्सी ज्याला म्हणतात. म्हणजे हा मुलगा तुमचा मंदबुद्धी आहे. हा कधी बोलेल, कधी चालेल, किती बोलेल, किती चालेल, त्याची प्रगती कशी होईल हे आम्ही आत्ता काहीच सांगू शकत नाही. त्यामुळे तुम्ही फक्त त्याचा प्रयत्न करत राहा, फिजिओथेरपी करत राहा त्याच्या फिजिकलच्यासाठी, न्यूरोलॉजी. आणि त्यांनी डॉक्टरांची लिस्ट दिली की ह्या डॉक्टरकडे जा, त्या डॉक्टरकडे जा. बऱ्याच जणी टेस्ट वगैरे करायला सांगितल्या. आणि अशा पद्धतीने आमचा त्यावेळेचा जो प्रवास चालू झाला. बोरिवलीला तर डॉक्टर होते आणि बोरिवलीवरनं त्यावेळी मी वाकोल्याला राहत होतो. हा जो प्रवास होता 1 तासाचा, तो प्रवास फारच म्हणजे विचित्र असा प्रवास होता. काय बोलावं आम्हाला कळत नव्हतं, काय विचार करावा सुचत नव्हतं, अशी परिस्थिती होती. आपलं दुःख ना आपल्यालाच माहीत असतं आणि त्या परमेश्वराला माहीत असतं. बाकी नातेवाईक किती जरी काही म्हणाले की आम्हाला म्हणजे आम्ही तुमच्या दुःखात सहभागी आहो, आम्ही समजू शकतो, पण तसं नाही होत. ती इंटेन्सिटी जी असते ना ती त्यालाच कळत असते. मला आणि माझी पत्नी अंजली ह्या दोघांना त्याची जाणीव झाली की आपल्यासमोर काय परिस्थिती आहे. आणि मग डॉक्टरांनी ज्या प्रकारे सांगितलं त्याप्रमाणे आम्ही उपचार चालू केले. वाकोल्यापासून ते
सांताक्रूज ईस्ट ते सांताक्रूज वेस्टला फिजिओथेरपीसाठी अंजली जायची. मला त्यावेळी नवीनच नोकरी होती, त्यामुळे मला रेग्युलर जाणं जमायचं नाही. परंतु ती परागला घेऊन मुंबईचं काही माहीत नसताना सुद्धा एका हातात पिशवी, एका हातात छत्री आणि एका हातात परागला घेऊन ती रोज चालत चालत तिथपर्यंत जायची. आईचं प्रेम आणि आईची इच्छाशक्ती काय करू शकते हे त्यावेळी मी अनुभवलं आणि अजूनही मी अनुभवत आहे. हे झाल्यानंतर साधारण 94, 95, 96 सालापर्यंत ती ट्रीटमेंट चालू होती आणि 96 साली आम्हाला काही कारणास्तव बेलापूरला मला शिफ्ट व्हायला लागलं. बेलापूरला आम्ही शिफ्ट झालो, तिकडे ट्रीटमेंट चालू होती, तरी त्याच्यात काही प्रगती नव्हती. 97 साल उजाडलं आणि 97 साल उजाडल्यानंतर हा पगार 3.5 वर्षाचा झाला. त्यावेळी या शाळेसाठी मी खटपट करायला लागलो, परंतु तो उभाही राहू शकत नव्हता, बसूही शकत नव्हता, बसला की पडायचा, बोलतही नव्हता, अशी त्याची परिस्थिती होती. त्यामुळे त्याला शाळेत कोण ॲडमिशन द्यायलाही तयार नव्हतं. आम्ही नवी मुंबईतल्या सगळ्या शाळा धुंडाळल्या, बेलापूरला राहायचो, पण नेरूळ ते खारघर ह्या सगळ्या शाळा आम्ही शोधल्या, पण कुठेही आम्हाला ॲडमिशन दिलं नाही. त्यावेळी कळलं की जग किती व्यावहारिक असतं आणि किती व्यावसायिक असतं. माणुसकीचा गंधसुद्धा आम्हाला कधी तिकडे अनुभवला आला नाही, अशी परिस्थिती त्यावेळी होती. मग सुदैवाने 98 साली असं कळलं की पवईला नवीन क्वार्टर्स होत आहेत इन्कम टॅक्सच्या. त्यावेळी इन्कम टॅक्सच्या क्वार्टर्समध्ये राहायचो. मग आम्ही पवईला आलो, ती पण कदाचित बापूंची योजना असावी. आम्ही सप्टेंबरमध्ये आलो. सप्टेंबर, ऑक्टोबर, नोव्हेंबर ह्या 2 महिन्यामध्ये पुन्हा एकदा आम्ही शाळेसाठी प्रयत्न केले, परंतु तेही तसेच फेल ठरले. लोक आम्हाला आश्वासनं द्यायची, येस ॲडमिशन आहे, तुम्ही डोनेशन आणा, हे आणा, ते आणा. आम्ही सगळा कॉम्प्लाइज करायचो, पण ज्यावेळी मुलाला बघायचे त्यावेळी मात्र ते रिफ्यूज करायचे, म्हणायचे की आमचं याचं ॲडमिशन फुल झालेलं आहे, ॲडमिशन मिळणार नाही. असे 4 वर्ष झाले आणि मग काय करायचं असा प्रश्न चालू होता. कोणीतरी बापूंचं नाव सांगितलं की बापूंकडे जा. आमचं तोपर्यंत बरंच 4 सोमवार, 8 गुरुवार, 11 शनिवार असं सगळं चालू होतं. मिसेस ती करायची, ती तिच्यापर्यंत ते करत होती. आणि बापूंचं नाव सांगितल्यानंतर मग अंजलीला राहवलं नाही की इथे पण आपण जाऊ. म्हणाली की आपण जाऊ, जिकडे जायलाच पाहिजे म्हणून. एवढं तिने ऐकलं होतं, तिला बडोद्यावरनं कळलं होतं, एवढं तिने ऐकलं होतं. आणि मग आम्ही ठरवलं ठीक आहे, म्हटलं इथे पण आपण जाऊन येऊ. आणि मग आम्ही गेलो. साधारणतः नोव्हेंबर 98 साली आम्ही तिकडे गेलो. आणि तिकडे गेल्यानंतर जाताना अंजलीने आधी जाऊन नंबर वगैरे लावला त्यावेळी. आणि मग मी कमिशनर ऑफिसमध्ये होतो, मला पटकन निघणं काय शक्य नव्हतं. 4 वाजता मी भीत म्हटलं कमिशनरला विचारूया की मला जायला मिळेल का लवकर. तर तिकडे गेल्यानंतर कळलं की ते 2 वाजताच त्यावेळी दिवशी निघून गेले होते. बापूंनी ती सोय केली होती. त्यामुळे मी गेलो आणि मग त्यावेळेच्या कार्यकर्त्यांनी खूप आम्हाला चांगला सपोर्ट केला. उषावीरा पोद्दार आणि अतुल सिंह रेगे यांनी सगळ्यांनी आम्हाला 5 गुरुवारपर्यंत अतिशय व्यवस्थित आम्हाला ट्रीटमेंट दिली. आणि जेव्हा जेव्हा आम्ही यायचो आम्हाला पुढे बसायला जागा मिळायची. मी उशीर यायचो तरी आम्हाला पुढे बसायला जागा मिळायची. आणि ते 5 गुरुवार आम्ही तिकडे केले. कोणीतरी सांगितलं 5 गुरुवार करा, 5 गुरुवार आम्ही केले. मला आठवतोय पहिला गुरुवार ज्यावेळी मी गेलो होतो त्यावेळी मला बापू म्हणणं सुद्धा जड गेलं. मी बापू म्हणालो नाही, मी परागला म्हणालो, पराग हे डॉक्टर अंकल आहेत. तर डॉक्टर अंकल म्हटलं तो चलबिचल झाला. त्याला वाटलं काय इथे परत ट्रीटमेंट चालू होणार की काय. पण त्यालाही कल्पना नव्हती आणि मलाही कल्पना नव्हती की आता परागची ट्रीटमेंट ही आता एकदम अंतिम टप्प्यात आलेली आहे, हे मला नंतर कळलं. आणि मग असं झाल्यानंतर 5 गुरुवार केल्यानंतर मला कुठेतरी प्रवचनाची गोडी लागायला लागली की बापू अध्यात्मामागचं विज्ञान किती सोप्या पद्धतीने समजावतात आणि ते जीवनाशी कसं निगडीत आहे हे बापू सांगायचे. आणि मला त्या प्रवचनाची गोडी लागली आणि म्हणून मी दर गुरुवारी नंतरसुद्धा जात राहिलो. ही झाली साधारण नोव्हेंबर डिसेंबरची गोष्ट आहे. जानेवारीमध्ये गणयाग होता इकडे. त्या गणयागाला आम्ही आलो. गणयागमध्ये आम्ही पार्टिसिपेट झालो. त्यावेळी बापूंचा चरणस्पर्श होता आणि प्रसाद पण बापू स्वतः देत होते. चरणस्पर्श केला. पण मिसेसच बोलली त्यावेळी बापूंना की माझ्या मुलाचा असा प्रॉब्लेम आहे. बापू म्हणाले काळजी करू नका, त्यातनं डेफिनेटली मार्ग मिळेल, काळजी करू नको, मी आहे, काळजी करू नको असं सांगितलं. आम्ही परत घरी आलो. कोणीतरी सांगितलं की सुचितदारांना जाऊन भेटा. मग आम्ही सुचितदारांकडे भेटायला गेलो. दादांना बघितल्या एवढा प्रचंड आत्मविश्वास वाटला की आपलं कोणतरी जवळचं आहे असं वाटायला लागलं. आणि दादांनी ज्या प्रकारे आम्हाला घरच्या मंडळीसारखी घरच्यासारखी जी वागणूक केली दॅट वॉज रिअली ग्रेट. कारण असं कुठे बाहेर मला अनुभवायला मिळालं नव्हतं. प्रत्येक डॉक्टर हा कमर्शियलच मला वाटायचा त्यावेळेला, कारण ज्या पद्धतीने उपचार चालले होते असं मला त्यावेळी वाटायचं. पण दादांनी ज्या पद्धतीने मला ट्रीट केलं अगदी कुठेतरी आधार वाटायला लागला त्या गोष्टीचा. दादा म्हणाले ठीक आहे, मी बापूंशी बोलतो आणि तुम्हाला सांगतो. आणि मग संध्याकाळी फोन केला. मिसेसने फोन केला, सांगितलं मिसेसने फोन केला आणि दादाने सांगितलं की हनुमान चालिसा आणि रामरक्षा म्हणायला सांगितली दादांनी. मला तिने सांगितलं की असं आहे. म्हटलं ठीक आहे, म्हटलं तू चालू कर, तुला म्हणायला सांगितलं तू म्हणत जा रेग्युलर, असं तिला सांगितलं. आणि तिने तिचं चालू केलं म्हणाला. तर असं करता करता ह्या झालं जानेवारी झाला, फेब्रुवारी उजाडला, मार्च उजाडला, तरी फार काही फरक नव्हता. आणि मग मार्चमध्ये कुठेतरी आम्हाला कळलं आम्हाला की नवीन पवईला जिथे आम्ही राहत होतो तिकडे एक नवीन शाळा आता उघडणार आहे म्हणून.
मी तिकडे बघायला गेलो कुठली शाळा काय आहे. तर शाळा म्हणजे कसं, म्हणजे शाळेचा अजून पायाभरणी पण झाली नव्हती, परंतु नवीन जे शॉप, नवीन बिल्डिंग होती त्या शॉपमध्ये ते KGचे वर्ग वगैरे चालू करणार होते, अशी ती शाळा होती. आणि मी तिकडे भेटायला गेलो, त्या प्रिन्सिपलांना भेटायला गेलो. म्हटलं आता परत ती सगळी स्टोरी सांगायची त्यांना, असं मला वाटायला लागलं. आणि मग त्यांना मी सांगितलं की असं असं आहे, माझा मुलगा असा हा प्रॉब्लेम आहे, तो प्रॉब्लेम आहे. आणि आश्चर्य म्हणजे काय की पहिल्यांदा आयुष्यात मला असा अनुभव मिळाला, की अनपेक्षित अनुभव. तो म्हणाला की तुम्ही काही काळजी करू नका, तुमचा मुलगा म्हणजे आमचा मुलगा आहे. तुमच्या मुलाचा बसायचा प्रॉब्लेम असेल तर आम्ही त्याच्यासाठी वेगळा बेंच करू, वेगळा डेस्क करू, तुम्ही त्याची काळजी करू नका. त्याच्यासाठी आम्ही एक स्पेशल अटेंडंटसुद्धा ठेवू, त्याची तुम्ही अजिबात काळजी करू नका. हे त्याने आश्वासन दिल्यानंतर एवढं मला हायसं वाटलं की जे 4 वर्षात झालं नाही ते अगदी 2-3 महिन्यात कसं काय झालं, हा प्रश्न माझ्या डोक्यात आला, पण त्याचं काय उत्तर मला त्यावेळी शोधता आलं नाही. आणि मग असं करता करता 2 मार्चमध्ये झालं आणि एप्रिलमध्ये मग आमची जरा डोनेशन वगैरे जाऊन जे काय करायचं होतं त्या फॉर्मॅलिटीज कंप्लीट केला. आणि 18 एप्रिल 1999 अक्षय तृतीयाचा दिवस होता, त्यावेळी परागचं ॲडमिशन झालं. तोपर्यंत असं काही जाणवत नव्हतं परागमध्ये फार फरक आहे. अंजली तिचं संध्याकाळचं वाचायची, तो संध्याकाळची वेळ होती, अंजली तिचं वाचत बसली होती. आणि पराग आणि मी खेळत होतो, रोज संध्याकाळी मी त्याच्याबरोबर खेळायचो. आणि त्या दिवशी संध्याकाळी अचानक उठून तो खेळता खेळता म्हणायला लागला, मी तुम्हाला चालून दाखवतो डॅडी, मी तुम्हाला चालून दाखवतो. पण ज्या मुलाला म्हटलं कॉन्फिडन्स नव्हता, त्याला हाताला धरून उभं केलं तरी उभं राहत नव्हता, हा असा काय म्हणतोय. आणि मग तो म्हणाला की मी चालून दाखवतो. माझा त्याने अजिबात सपोर्ट पण नाकारला आणि भिंतीला धरून तो उभा राहिला स्वतःहून. आणि एका भिंतीच्या ह्या टोकापासून तर अंजली भिंतीच्या दुसऱ्या टोक्याला जिथे वाचत बसली होती तिथपर्यंत तो स्वतःच्या पायाने चालत चालत गेला. ही 10 पावलं चालायला सुद्धा त्याला 5 ते 6 मिनिटं लागली. पण तो क्षण आमच्या आयुष्यातला अविस्मरणीय क्षण होता. अंजलीचे अश्रू थांबत नव्हते. आणि मी सुद्धा म्हणजे लहान मुलासारखा दुःख बरे दिन बिते रे भैया अब सुख आयो रे असं म्हणत मी लहान मुलासारखा अक्षरशः नाचलो त्यावेळेला. आणि त्यावेळी कळलं की सद्गुरूची ताकद काय असते. आपण देव नाही म्हणतो, सायन्स म्हणतो, पण विज्ञानाच्या पलीकडे सुद्धा सद्गुरूची ताकद काय असते, सद्गुरू तत्व काय असतं. आणि सद्गुरू असतोच, तो प्रेमळ असतो, तो आपल्यावर कृपा करतो आणि तो आपल्याला कधी टाकत नाही. हा त्यावेळी मला पहिल्यांदा कॉन्फिडन्स वाटला आणि माझं मन एकदम त्यावेळी भरून आलं. आणि त्याच्यानंतरचा गुरुवार होता, मी त्या बापूंना भेटायला अत्यंत आतुर झालो त्यावेळेला. सेकंड गुरुवार आम्ही गेलो, बापूंचं प्रवचन ऐकलं. आणि प्रवचन ऐकल्यानंतर बापूंना ज्यावेळी भेटायला जात होतो त्यावेळी मनामध्ये एकच भाव होता की कोई माने या ना माने जो कल तक थे अनजाने वो आज हमें जान से भी प्यारे हो गए. असाच भाव माझ्या मनामध्ये होता. आणि तोच भाव घेऊन मी बापूंपर्यंत पोहोचलो तर बापूंच्याही डोळ्यात मला तसाच भाव दिसला की हम तो तेरे आशिक है सदियों पुराने, चाहे तो माने चाहे ना माने. हेच सत्य आहे की जन्म जन्म का नाता है तेरे मेरा, याद रहा प्रभू तुमको मैं भूला विसरा. हेच सत्य आहे. बापू आपल्याला कधी टाकत नाही, आपण त्याला ओळखतो किंवा न ओळखतो तरी सुद्धा. आणि त्याच्यानंतर मग परागची ट्रीटमेंट चालू राहिली आणि मग खूप झपाट्याने परागची प्रगती झाली. शाळेचे प्रॉब्लेम सुटले, छोटे छोटे प्रॉब्लेम येत राहिले, परंतु ते व्यवस्थित सॉल्व्ह पण होत गेले. काय त्यातनं मार्ग निघत गेला आणि आम्हाला खूप चांगल्या पद्धतीने शाळेचं कोऑपरेशन आम्हाला त्यावेळी मिळालं. आणि मग नंतरचा टप्पा परागच्या जीवनामध्ये दुसरा महत्त्वाचा होता, तो म्हणजे धांगडधिंगा. आत्तापर्यंत कोणी परागची जबाबदारी घ्यायला आमच्या व्यतिरिक्त कुठल्याही नातेवाईकाने कधी कॉन्फिडन्स लिहून सांगितलं की ठीक आहे आमच्याकडे पाठवा त्याला, 2 दिवस आम्ही त्याला सांभाळू वगैरे, असं काही झालं नाही. परंतु धांगडधिंगामध्ये मात्र 15 दिवस नंदाईने आणि त्या सगळ्या मावशाने त्याला एवढं प्रेमाने आणि फुलासारखं जपलं की त्याचा कॉन्फिडन्स खूप वाढला, खूप म्हणजे खूप वाढला. आणि त्याला स्टेजवर पण कार्यक्रम त्याला करायला दिला. आणि त्यानंतर मग त्याच्यावर खूप मनाची त्याची शक्ती एवढी वाढली की मी हे असं करू शकतो. हा कॉन्फिडन्स त्याचा धांगडधिंगाच्या क्लासनंतरच त्याचा उत्पन्न झाला त्याच्यामध्ये. आणि तो त्याला पुढे आयुष्यात खूप उपयोगी पडला, जो आज तागत उपयोगी पडत आहे. हे झालं परागचं झालं. त्यानंतर अंजलीसुद्धा आत्मबलीचा क्लासची संधी मिळाली आणि तो क्लाससुद्धा तिच्या जीवनाला कलाटणी देणारा ठरला. ह्या दोघांचा आत्मविश्वास इकडे एवढा जुळाला की हे सगळं आमची जी काही संकट होते, जे काही प्रॉब्लेम्स होते, ते प्रॉब्लेम्स सोडवण्याच्या दृष्टीने खूप पूरक ठरले. आत्मबल क्लास केल्यानंतर अंजलीने गाडी शिकली. त्याच्यानंतर जे बऱ्याचशा गोष्टी स्वतः त्याने टीचरचा कोर्स केला, बऱ्याचशा गोष्टी तिने केल्या जेणेकरून माझी जबाबदारी खूप कमी झाली. आज परागला कुठेही जायचं असेल ती स्वतःहून गाडी घेऊन परागला घेऊन जाऊ शकते, माझ्यावर डिपेंडंट नाही आहे. दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट की ही सगळी शक्ती किंवा हा सगळा आत्मविश्वास हा आत्मबलने अंजलीला दिला आणि परागला धांगडधिंगा क्लासने दिला. तर हे सगळं झाल्यानंतर मला आजच्या तारखेला तुम्ही बघाल, आज पराग ज्याला डॉक्टर म्हणत होते की तो मंदबुद्धी निघेल किंवा कधी चालेल कधी बोलेल हे सांगता येणार नाही, पण आज परागने 10वीला 73% त्याला मार्क पडले. 12वीचं
12वी त्याने पास केली आणि आता फर्स्ट इयर तो BMSला आहे. तो कॉलेजच्या मुलांबरोबर फिरायला जातो, पिकनिकला जातो. तो आमच्यावर आता डिपेंडंट नाही, त्याला हाताला धरून चालवायला लागत नाही. तो आज आलाय कुठेतरी असेल इकडे, मला माहीत नाही, पण तो आलाय. पण तो स्वतःहून चालतो, स्वतःहून सगळीकडे फिरतो. मध्यंतरी आम्ही त्याला पुण्याला पाठवलं होतं, की आम्हाला आमचे नातेवाईक म्हणायला लागले की तुम्हाला पुण्याला कसं का पाठवलं एवढ्या लांब. म्हटलं बॉम्बे पुण्याचा हा प्रवास नाही आहे, हा अंधारातून प्रकाशाचा प्रवास आहे आणि पुण्याला जाणं हा फक्त एक छोटासा टप्पा आहे. असे अनेक टप्पे त्याला पार करायचे आणि बापूच्या कृपेने तो डेफिनेटली पार करणार आहे. तर हा माझा प्रवास, की हा माझा अनुभव, हे जे काही अनुभवांची मालिका आहे त्याच्यातला हा माझा महत्त्वाचा टप्पा, की ज्याने मला श्रद्धाहीनपासून ते श्रद्धावानापर्यंत बनवलं. सद्गुरूची ताकद, सद्गुरू असतो तो प्रेमळ असतो, हा भाव माझ्यामध्ये जागृत केला आणि अशा प्रयत्ने मला ह्या बापूंनी त्यांच्या चरणापर्यंत मला आणलं. हे बापूंचं नाम हे असं आहे की ह्या बापू नामाचा महिमा आहे पूर्ण. बापू नाम हे असं की नातंही सांगतं आणि नामही आहे. ते बापू नामामधला उकार काढला तर राहतं, जे काही राहतं ते आपलं त्याच्याबरोबर असणारं नातं सांगतं आणि ते नामही आहे आणि नातंही आहे. असा बापू नामाचा महिमा आहे. आणि बापूला थँक्स म्हणलेलं चालत नाही, बापूला आभार मानलेलं चालत नाही, त्याला कुठलं कॉम्पेन्सेशनही नको असतं. मग आपल्या हातात राहतं फक्त एवढंच की त्याची जाणीव ठेवून आपण कृतज्ञता व्यक्त करू शकतो, एवढंच फक्त आपल्या हातामध्ये राहतो. आणि म्हणूनच कृतज्ञता व्यक्त करणारे 2 शब्द फक्त मी बापूंच्या चरणी अर्पण करतो, की बापू नामाची ऐका गाणी करून त्याला प्रणाम रे. नामधरी ठाम भक्ता हे नामधरी ठाम. हे नाम खरे तू जाण ना सुखाला येथे वाण. हे नाम ज्याला सापडले म्हणे आनंदाची खाण. विकल्प जाती विकार पळती दुष्कर्मांना लगाम रे. नामधरी ठाम भक्ता नामधरी ठाम. भक्ताची काळजी वाही लेकरास जशी हो आई. हा भक्त सोकुनी जाई म्हण चिंता कसली नाही. सावध बापू रातंदिनी नाही त्याला आराम रे. नामधरी ठाम भक्ता नामधरी ठाम. आयुष्य आमचे म्हणलो अन उगाच आम्ही फसलो. बापूला आमचा म्हणलो आयुष्य जगाया शिकलो. आमच्या जीवाचा मैत्र आहे हाच अनिरुद्ध राम रे. नामधरी ठाम भक्ता नामधरी ठाम. गेले सांगून आद्य पीपा भक्तीचा मार्ग सोपा. गेले सांगून आद्य पीपा भक्तीचा मार्ग सोपा. ठेवा डोई बापू चरणी नको भलती कडती खेपा. स्वामी समर्थ हाची आहे साई कृष्ण अन राम रे. नामधरी ठाम भक्ता नामधरी ठाम. हरे